तुम्ही कधी तुमच्या मुलांना त्यांच्या चुकांमधून शिकू दिलंय का? एखाद्या गोष्टी त्यांचं चुकू शकतं हे माहिती असूनही तुम्ही एखादी गोष्ट त्यांना करू दिली आहे का? का सारखं सांगत राहिलात, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, हे असं करायचं, असं नको करू? खरं सांगू का, मुलांना शिकवण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग जर कुठला असेल ना, तर तो आहे मुलांना अनुभव देणं. मुलांना अनुभव कसा द्यायचा, अनुभवातून मुलांना शिकवायचं कसं, हेच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी रंगोली, तुमची जवळची मैत्रीण. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमी चर्चा करत असतो. मुलं लहान असताना आपण मुलांना चांगले कपडे, छान खेळणी, भरपूर अभ्यास हे सगळं देतो. पण खऱ्या अर्थाने आयुष्य जगण्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आपण मुलांना द्यायचं अनेकदा विसरतो आणि ती म्हणजे अनुभव. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे मुलांना स्वतःहून करून पाहण्याचा अनुभव घेऊ द्या. मूल जर 3-4 वर्षाचं असेल आणि ते चप्पल घालण्याचा प्रयत्न करत असेल, अनेकदा मुलं चप्पल उलटीच घालतात, पण ते घालते तर लगेच आई नाही तर बाबा त्याला थांबवतात आणि म्हणतात, ए बघ अशी नाही घालायची, अशी घालायची. अहो घेऊ द्या ना त्याला, उलटी चप्पल घालण्याचाही अनुभव घेऊ द्या. उलटी चप्पल घातल्यावर कसा पाय अवघडतो, चप्पल कशी पायाला टोचते, हे सगळं त्याला कळू द्या. म्हणजे आपोआपच ते पुढच्या वेळेस सरळ चप्पल घालेल. बरेच पालक आजकाल मुलांना अनुभवच घेऊ देत नाही आहेत. लगेचच त्यांनी एकदम परफेक्ट चौकटीतच राहिलं पाहिजे, एकदम व्यवस्थितच गोष्ट केली गेली पाहिजे. पण मुलं चुकांमधून शिकणार आहेत. लगेचच त्यांना सगळ्या गोष्टी परफेक्ट नाही जमणार, हे पालक लक्षातच घेत नाही आहेत. बऱ्याच पालकांना ना सारखं मुलांना काही ना काही सांगत राहायची सवय असते. असं करू नको, तसं करू नको, हे असंच करायचं असतं, तसंच करायचं असतं. आणि काही पालक तर इतके ओव्हर केअरिंग असतात ना की मुलांना मनाने काहीच करू देणार नाही. एकटा जिना चढू नको, दुकानात एकटा जाऊ नको, डब्याला हात लावू नको, तो गरम आहे, सारखं मुलांना सांगत राहतात. पण यानं काय होणार आहे, मुलांची नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा, नवीन काहीतरी करण्याची जिज्ञासा मरून जाईल. मुलं नवीन काहीतरी करत असताना, नवीन काहीतरी शिकत असताना त्यांची काळजी घेण्याची, त्यांना त्रास होणार नाही, त्यांना काही इजा होणार नाही, त्यांचं काही नुकसान होणार नाही, याची जबाबदारी आपण पालक म्हणून घ्यायची आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की मुलांना काहीच करू द्यायचं नाही आहे, सारखं शांत बस शांत बस. मुलं शांत नाही बसणार, त्यांना सतत काही ना काही करायचं असतं. मुलं जर भिंतीवर पेनाने ओरखड्या ओढत असेल तर ओढू द्या. त्याच्यातून त्यांची पेन्सिल हातात धरण्याची, पेन हातात धरण्याची त्यांची प्रॅक्टिस होऊन जाईल. त्याच्यातून चित्रकला काढण्याची त्यांना सवय लागेल. सरळ रेष कशी ओढायची असते, गोल कसा काढायचा असतो, ह्या सगळ्याची प्रॅक्टिस ऑटोमॅटिक त्याच्यातून होत असते. पण तुम्ही जर घर खराब होईल, घराच्या भिंती खराब होईल या विचाराने सारखं मुलाला टोकत राहिलात ना, तर या गोष्टी मुलं शिकणारच नाहीत. हे निसर्गतः मुलांकडून झालं पाहिजे. यासाठी आपण पालक म्हणून प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. तर मूल जर जिना चढतंय ना, तर चढू द्या ना. ते पडणार नाही, पायरीवरून पाय त्याचा घसरणार नाही, म्हणून तुम्ही त्याच्या मागे उभे राहा. पण जिना चढण्याची जर त्याची इच्छा आहे तर त्याला ती करू द्या ना. प्रत्येक स्टेपवरती जाताना, प्रत्येक पायरीवर जातानाचा आनंद त्याला घेऊ द्या. पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत चढल्यानंतरचा जो आनंद असणार आहे की येस, की हे मी करून पाहिलं, हे मला करता आलं, ह्याचा आनंद त्या मुलाला घेऊ द्या ना. उगाच मूल जिन्यावरून पडेल म्हणून तुम्ही जर सारखं त्याला जाऊ नको करत राहिलं तर हळूहळू मूल शांत बसायला लागेल. मग काहीच करण्याची इच्छा त्याची राहणार नाही, कारण प्रत्येक वेळी आई नाही तर बाबा त्याला थांबवत आहेत. त्यामुळे असं करू नका. मुलांना अनुभव घेऊ द्या. मुलं अनुभवातून शिकत असतात. अनुभवातून निसर्गतः ते खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकत असतात. तर गरम डब्याला जर मूल हात लावत असेल तर एकदा त्याला कळू द्या की गरम म्हणजे काय असतं. गरम वस्तूला हात लावल्यानंतर हाताला जो चटका बसतो तो काय असतो, तो फील त्याला करू द्या. हां, गरम वस्तूंनी जास्त भाजणार नाही किंवा त्याला जास्त इजा होणार नाही याची काळजी आपण पालक म्हणून घ्यायची आहे. पण गरम काय आहे हे त्याला कळू द्या. त्याला थोडासा हात लावून बघू द्या, चटका काय असतो. मग नेक्स्ट टाईम डबा थंड जरी असला ना तरी मूल त्याला हात लावणार नाही. ते काय म्हणणार की नको, भाजतंय का, हा विचार ते ऑटोमॅटिक करणार आहे. डब्याला हात न लावण्याचा निर्णय त्याने स्वतंत्रपणे घेतला गेला असणार आहे. याचा अर्थ काय की अनुभवातून मुलं स्वतःचेच निर्णय स्वतः घेण्यासाठी सक्षम होत असतात.
मुलांमध्ये स्वतःचा आत्मविश्वास निर्माण होत असतो. त्यामुळे मुलांना अनुभव घेणं पहा किती गरजेचं आहे. बऱ्याच मुलांना पावसात भिजायला आवडतं, ते त्याचा हट्टही करतात. काही पालक मुलांना भिजू देतात, छान पावसाचा आनंद घेऊ देतात, तर काही पालक मुलांना सर्दी होईल या भीतीने पावसात जाऊच देत नाही, पावसात भिजू देत नाही. ज्या पालकांनी मुलांना पावसात भिजू दिलंय त्या मुलांना छान पावसाचा आनंद घेण्याचा अनुभव आलाय, छान पावसात भिजण्याचा आनंद आलाय. पावसात भिजल्यानंतर सर्दी होते, हाही एक वेगळा अनुभव मुलांनी घेतलाय. आणि काही मुलांना सर्दी नाही झाली, त्यामुळे फक्त पावसात भिजण्याचा आनंदाचा छान अनुभव त्यांनी घेतलाय. पण ज्या पालकांनी मुलांना पावसात सर्दी होईल या भीतीने जाऊच दिलं नाहीये, त्या मुलांना ना यशाचा अनुभव आहे ना अपयशाचा. त्यांना भिजण्याचाही आनंद घेता आला नाहीये, ना सर्दी होण्याचा. अशा मुलांच्या मागे ना कुठलाच अनुभव नसणार आहे. मुलं अनुभवातून शिकत असतात. साध्या साध्या अनुभवांमधून त्यांचं व्यक्तिमत्व घडत असतं, व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. हे आपल्याला कदाचित लक्षात सुद्धा येत नाही. त्यामुळे मुलांची खूप जास्त काळजी घ्यायला जाऊ नका. मुलांची काळजी घेणं आपण पालक म्हणून नक्कीच गरजेचं आहे. पण निसर्गतःही मूल स्वतःची काळजी घेत असतं. गरम डब्याला तो हात लावेल तेव्हा ऑटोमॅटिक त्याचा हात मागे येणार आहे. त्याला ते जाणवणार की इथे हात लावायचा नाहीये. तर हे निसर्गतः ऑलरेडी मुलांना येत असतं. त्यामुळे खूप जास्त काळजी मुलांची घेण्याची गरज नसते. छोटे छोटे अनुभव मुलांना घेऊ द्या. पुढचा पॉईंट म्हणजे मुलांना चुकण्याची मुभा द्या. मुलांना कळू द्या. मूल जर खेळणी तोडत असेल तर खेळणी तोडू नको असं जर सांगितलं तर मूल ऐकणार नाही. कदाचित तुमच्या पुढे तुम्हाला घाबरून ते गप्प बसेल, पण तुमच्या ॲब्सेन्समध्ये ते नक्कीच खेळणी तोडणार आहे. मग खेळणी तोडल्यानंतर ना आता आपल्याला खेळणी खेळायला राहिली नाही आहेत हे त्यांना कळू द्या, की एकदा खेळणी तोडल्यानंतर ना नवीन खेळणं मिळत नाही, आता आपल्याला खेळणं खेळायला नाही आहे हे त्यांना अनुभवू द्या. मूल असंख्य अनुभव घेत असतं, दुःखाचे, काही सुखाचे, आनंदाचे, हवी ती गोष्ट न मिळाल्याचे, आनंदाचे, कौतुकाचे. हे सगळे छोटे छोटे अनुभव मूल घेत असतं. अनुभवातून मूल शिकत असतं. अनुभवातून त्याचा व्यक्तिमत्व विकास होत असतो. अनुभवामुळे मुलांना स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता येत असते. मूल आत्मविश्वासी होत असतं. त्यामुळे मुलांना अनुभव घेऊ द्या, खेळू द्या, बागडू द्या, धावू द्या, धडपडू द्या. आपण पालक ना मुलांचं शिक्षण हे फक्त शालेय शिक्षणाशी जोडलेलं आहे. पण शाळेत फक्त शिक्षक माहिती पुरवतात, इन्फॉर्मेशन देतात, तिथे अनुभव नाही ना मिळत. आपण मुलांना भरपूर गोष्टी शिकवतो, शाळेतही बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात. पण खऱ्या अर्थाने आयुष्य जगण्यासाठी जी अनुभवाची शिदोरी मुलांच्या पाठीशी असायला हवी ती खूप महत्त्वाची आहे. आणि तीच मात्र देणं अनेकदा आपण पालक विसरतो. आणि मुलांना अनुभव देणं, अनुभवातून त्यांना शिकणं हेच तर खरं मुलांचं शिक्षण आहे. त्यामुळे त्यांना संधी द्या, त्यांना शिकू द्या, त्यांना चुकू द्या, चुकांमधून त्यांना शिकू द्या. हीच तुमच्या मुलांसाठी सगळ्यात मोठी शिकवण असणार आहे. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मला तुमच्या कमेंट वाचायला नक्की आवडतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घेत राहा. धन्यवाद.